सैफ हल्ला प्रकरणात कोर्टाकडून आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कटाचा संशय व्यक्त. आरोपी बांगलादेशी असल्यामुळे आंतरराष्ट्रीय कटाचा संशय नाकारता येत नाही, कोर्टाचं निरीक्षण. सैफवरील हल्ल्याप्रकरणी आरोपी मोहम्मद शहजादला 5 दिवसांची पोलीस कोठडी. गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन कोर्टाकडून आरोपीला पोलीस कोठडी. सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीकडे बांगलादेशची कागदपत्र. आरोपी मोहम्मद शहजाद 6 महिन्यांपूर्वी मुंबईत आला. आरोपीचं मुंबईत विजय दास नावाने वास्तव्य. मुंबई पोलिसांची माहिती. आरोपी मोहम्मद शहजाद बांगलादेशी असल्याचं अजून सिद्ध झालं नाही. आरोपी 7 वर्षांपासून मुंबईत राहतोय, आरोपीच्या वकिलाचा दावा. सैफवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशला पळण्याच्या तयारीत होता. हल्ला प्रकरणानंतर आरोपी मोहम्मद शहजाद घाबरल्याची माहिती. पहाटेच्या शपथविधीत हे षडयंत्र होतं. दादांच्या पाया पडून षडयंत्र असल्याचं सांगितलं. दादांना पक्षातून काढण्यासाठी षडयंत्र सुरू झालं होतं. शिर्डीतल्या भाषणात धनंजय मुंडेंचा दावा. जनमानसात प्रतिमा खराब असणाऱ्यांना पक्षात घेतलं जाणार नाही. कोणी दोषी आढळल्यास सरळ हकालपट्टी करणार. अजित पवारांचा नेत्यांसह कार्यकर्त्यांना इशारा. मला टार्गेट करण्यासाठी काही लोक काम करतायत. देशमुखांच्या हत्येचं समर्थन कोणीच करू शकत नाही. हत्या करणाऱ्यांना फाशीवर लटकवलं पाहिजे. शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबिरात धनंजय मुंडेंचं वक्तव्य. संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात धनंजय मुंडेंना भोवलं. पालकमंत्र्यांच्या यादीतून धनंजय मुंडेंचा पत्ता कट. पुण्यासह बीडची जबाबदारी अजितदारांकडे. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून वाद पेटला. कोगावलेंना पालकमंत्रीपद न मिळाल्यानं रायगडचे शिवसेनेचे आमदार नाराज. महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी एकनाथ शिंदेंची भेट घेणार.